संपूर्ण महाराष्ट्राला एपिसोडच्या सुरुवातीलाच एक गोष्ट सांगायची आहे की अंकिता, अभिजित, पॅडीदादा या लोकांची जी टीम आहे ती खूप सभ्य आहे. ती टीम जी आहे अशा राक्षस वृत्तीच्या माणसांच्या नादी लागून त्यांच्यासारखी क्रूर दिसण्यापासून वाचत आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांना गेम खेळता येत नाही आहे. त्यांना माहीत आहे की समोरच्या व्यक्ती ज्या आहेत त्या अतिशय घाणेरडं वागत आहेत. त्यांच्यासारखं जर का आपण वागलं तर संपूर्ण महाराष्ट्र आमच्या तोंडामध्ये शेण घालल. म्हणून ही लोक जे आहेत ते सभ्यतेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी शांत बसलेले आहेत. पण जान्हवी, निक्की, अरबाज, वैभव यांनी जे आहे ते बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्या गोष्टीची लिमिट जी आहे ती क्रॉस केलेली आहे. अत्यंत दांद्रटपणा करत आहेत आणि अशोभनीय गोष्टी ज्या आहेत त्या बिग बॉसच्या घरात करत आहेत. त्यामुळे एपिसोडच्या सुरुवातीलाच मी वॅम्प ग्रुप म्हणजेच वैभव, जान्हवी, अरबाज आणि निक्की मॅडम या सगळ्यांचा निषेध करत आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एपिसोडच्या सुरुवातीला जान्हवीचं रडगाणं सुरू झालेलं आहे आणि रडगाणं हे आहे की मी मैत्री एकदम जीवापासून करते. आता निक्की, जर का तू मला सोडून जाणार तर कसं होणार? मी मैत्री केल्यावर अशी मला भीती वाटते की माझे मित्र मला सोडून तर जाणार नाही ना. म्हणून हा जो मॅडमचा ड्रामा चालला होता. काल जे आहे चक्कर येण्याचं नाटक केलं, आज निक्की समोर रडण्याचं नाटक केलं. म्हणजे ॲक्टिंगचे किती प्रकार दाखवतात मॅडम ते बघा. काल तर एवढा मोठा ड्रामा करून निक्कीच्या समोर जे आहे ते साजूकपणाचा आव आणायचा प्रयत्न जो आहे ही लोक करत आहे. मला असं वाटतं की जान्हवी किल्लेकर सारखी ड्रामेबाज ॲक्टर मी माझ्या आयुष्यात नाही पाहिली. एवढं खोटं बोलणं आणि अशा प्रकारचं काम करणं हे फक्त जान्हवीच करू शकते, हे कोणीही करू शकत नाही. कारण तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, हे वैभव असो, अरबाज असो, ही सगळी लोक जे आहेत ते निक्कीच्या पाठी बोललेले आहेत. निक्कीबद्दल त्यांनी घाणघाण शब्द वापरलेले आहेत आणि आत्ता जे आहे निक्की यांच्यावरती चढेल किंवा निक्की तिचा रुद्र अवतार दाखवेल म्हणून जे आहे ते निक्कीला जे आहे ते गोड बोलून आपल्या टीममध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि निक्की जे मारते ना टिंग्या, मी सीझन 14ची फायनलिस्ट आहे, मी सीझन 14ची फायनलिस्ट आहे, तिचा गेम इकडेच एक्सपोज झाला आहे. ती त्याच्या टीमच्या लोकांनाच ओळखायला चुकली आहे. तिला जर का एवढी मोठी चुकली मिळाली तरीसुद्धा ती त्याच्या टीमच्या लोकांवर विश्वास ठेवत नाही. याचा अर्थ काय? निक्कीला गेम कळतो झिरो. जे लोक निक्कीला सपोर्ट करतात त्यांच्यासाठी सांगतो की तुमच्या निक्की मॅडमला गेम कळतो झिरो. तिच्या डोक्यात फक्त भांडणं करणे. हे जे आहे निक्की राखी सावंतचं कॉपीड व्हर्जन आहे. हिच्यापेक्षा राखी बरी, ही राखीपेक्षा दळिंदर आहे, इकडे सिद्ध होत आहे. ना हिला गेम कळतो, हिला फक्त भांडण आणि भांडण कळतं. अभिजित आणि अरबाजला जे आहेत ते पैसे मिळणार आहेत. त्या पैशामध्ये दोघांमध्ये डील झालं की बाबा तू तुझे ठेव, मी माझे ठेवतो. इकडे निक्की आणि अरबाज परत म्हणतात की नाही बाबा, आपण त्यांचे पैसे उडवायचे तर कुठं ठेवतो याकडे लक्ष ठेवा. दोघांनी जे आहे ते आपापले पैसे जे आहेत ते लपवलेले आहेत. तेवढ्यात काय होतं मित्रांनो, पॅडीदादा जे आहेत ते निक्कीला वारंवार सांगून थकलेले आहेत की तुझं सामान ते हॉलमध्ये मध्येच पडले, ते काढून ठेव. पण मॅडम काय काढायला तयार नाहीत. फायनली हे जे साहेब आहेत पॅडीदादा आज वैतागले. त्यांनी स्वतः तिचं सामान पकडलं, हळूहळू पकडून ते एका साईडला ठेवायचा प्रयत्न करत होते. अरबाजने लगेच निक्कीला पिन मारली, बघ 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 बघ, हे बघ हे बघ. लगेच त्यांच्यात चर्चा सुरू झाली की नॉमिनेट झालाय म्हणून हा सगळा ड्रामा करतोय, याने काय याला फुटेज नाही भेटणार, असंच करा. अरबाज म्हणतो जा जा तू बोल बोल बोल, नाहीतर मग मी तुमचं पण करेन. लगेच निक्की उठल्याने गेली. म्हणजे काय, या सगळ्यांना माहिती आहे की कशी भांडणं करायची, कसा ड्रामा क्रिएट करायचा. जर का आम्ही इकडे बोललो तर आमच्यावर कॅमेरे भेटतील. मला असं वाटते फुटेज हा पॅडीदादा घ्यायचा प्रयत्न नव्हता करत, फुटेज ही निक्की घ्यायचा प्रयत्न करते. फुटेजची पॅडीदादाला सध्या गरज नाही आहे, म्हणजे त्याच्या वागण्यावरून असं वाटतंय. खरं तर गरज आहे, त्याच्या वागण्यावरून असं वाटतं की त्याला फुटेजची गरज नाही आहे. निक्कीच्या वागण्यावरून असं वाटतं की निक्की जे आहे ते पाठच्या 10 महिन्यापासून बिग बॉसमध्ये आहे आणि तिला अजिबात सुद्धा फुटेज मिळालं नाही. अशा प्रकारची तिने वागणूक केली आणि लगेच गेली आणि घरातल्या सगळ्या लोकांचं सामान जे आहे ते फेकून द्यायला लागली. म्हणजे मला यामागचं लॉजिक नाही समजलं मित्रांनो की निक्कीच्या सामानाला हात कुणी लावला? पॅडीने लावला. पण निक्की बाकी घरातल्या लोकांचं सामान का फेकून देत होती? काहीतरी लॉजिक आहे या गोष्टीमध्ये. जर का निक्कीला खरंच सामान फेकायचं तर पॅडीचं फेकायचं ना तिने, बाकी लोकांना तिने काय इन्व्हॉल्व केला? याचा अर्थ निक्कीला तिच्या सामानाला हात लावल्याशी काही घेणं देणं नव्हतं. तिला जे आहे ते फक्त आणि फक्त ड्रामा क्रिएट करायचा होता. तिला जे आहे ते फक्त भांडायचं होतं. निक्की मॅडमची भाषा काय? मी अशीच वागणार, माझं तुम्ही काय वाकडं करू शकत नाही, मी सगळ्यांचे कपडे फेकून देणार, मी अशीच आहे, मी एकही रूल पाळणार नाही, कॅप्टन्सीच्या नावावर भद्दा आहे नाही का, माझ्या नादाला कोणी लागायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं. अरे बस, काय काय नाही करायचं? कोण आहेस तू? हा, बिग बॉसने तुला दत्तक घेतले? बिग बॉसने तुला दत्तक घेतले का? कोण आहे तू?
अरे सीझन 14 फक्त केलाय ना, तुझ्यापेक्षा मोठं काम केलेली लोक आहेत तिकडे घरामध्ये. आणि तुला बघण्यापेक्षा ना आम्ही पॅडी दादाला बघणं पसंत करू. तुझ्यापेक्षा तो बरा आहे. असा उद्धटसारखा भांडत नाही, उद्धटसारखी भाषा नाही वापरत आहे. संपूर्ण महाराष्ट्र थू करतोय तुमच्यावरती, जान्हवी आणि याच्यावरती, तरी तुम्हाला समजत नाही. बरं, इकडे भांडण जे आहे ते चाललं होतं निक्कीचं, तर हा वैभव आरबाज ही सगळी लोक जान्हवीमध्ये का आली, त्यांचा काय इकडे संबंध होता? तुम्ही आमच्या कपड्यांना हात लावून बघा, जान्हवी म्हणते आता पुढे काय होईल ते बघा, आम्ही काय काय करू. अरे काय करणार आहात तुम्ही? गुंड आहात का? गुंड आहात का? हे यांचे असले मुद्दे आहेत का? यांचे असले मुद्दे आहेत का? पॅडी दादाची चूक होती का? अरे त्यांनी साधे त्याच्या सामानाला हात सुद्धा लावला नाही, फक्त कंटेनर उचलून साईडला ठेवत होता. त्या कंटेनर मधल्या सामानाला हात नव्हता लावला. काय चूक होती इकडे पॅडी दादाची? नव्हती ना पॅडी दादाची चूक. मग या 2 बायकांची एवढी नाटकं का? बरं, या 2 बायकांनी एवढं सहन का करतात ते? तिकडे अंकिता आली, अंकिताला या बाईने धक्का दिला. अंकिताला मला हे सांगणं आहे की मॅडम, इकडे सभ्यपणाचं आव नका आणू. आता भांडा, या लोकांची बोलती बंद करा. जशास तसं वागणं काही ठिकाणी गरजेचं असतं, नाहीतर लोक पार शेफरतात. ही जी वृत्ती आहे ना, ह्याला अर्धांड वृत्ती म्हणतात. आणि अशा वृत्तीला लवकरच ठेचायला हवं. आणि तुम्ही ते ठेचायचं काम करा अंकिता, नाहीतर काही उपयोग नाहीये तुमचा. ज्यावेळेस मालवणी भाषा बोलायची गरज असते त्यावेळेस तुम्ही बोलत नाहीये. करा ना तोंड गप्प तिचं. का सहन करायचंय तिला? असं कोणी जज नाही करणार तुम्हाला की निक्कीसारखं तुम्ही का वागताय म्हणून. खोड तुम्ही नाही काढत, तुम्ही ऍक्शनला रिॲक्शन देताय, तर तुम्हाला बोलायला हवं. असं मिळमळ्यागत वागला ना तर तुमच्याकडे कॅमेरा सुद्धा येणार नाही. हे कोण समजतात? जान्हवी, वैभव, अरबाज हे स्वतःला कोण समजतात? कोण समजतात हे स्वतःला की आम्ही पाहिजे तसं वागू, काय करायचं ते करू. आणि अहो बिग बॉस काय बोलू तुमच्याबद्दल. तुम्ही काय सांगता की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बिग बॉस मध्ये नाही पडणार, हे कॅप्टननीच निर्णय घ्यायचे. काय करणार कॅप्टन इकडे? समोरचा व्यक्ती बोलतो मी नाही कोणाचं ऐकत, काय करणार कॅप्टन इकडे? काय आहे कॅप्टनच्या हातामध्ये? कॅप्टन एखाद्याला घरातून बाहेर काढू शकतो, कॅप्टन एखाद्याला नॉमिनेट करू शकतो का, कॅप्टन एखाद्याला शिक्षा देऊ शकतो? काय कॅप्टनच्या हातामध्ये पॉवर? आणि तुम्ही काय बोलता की कॅप्टनने निर्णय घ्यायचे? एक तर ठरवा काय ते बिग बॉस, कॅप्टननी कोणते निर्णय घ्यायचे आणि तुम्ही कोणते निर्णय घ्यायचे. अशा आर्दंड व्यक्तिमत्वाला जे आहे ते घरात राहण्याचा अधिकार तरी आहे का? जी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीपासून केव्हाच उभा करते, अशा व्यक्तीला बिग बॉसमध्ये राहण्याचा अधिकार आहे? काय कारण होतं भांडण्याचं? सिरियसली सांगा मित्रांनो, काय कारण होतं का भांडण्याचं? नव्हतं ना. त्यामध्ये इरेना पण मध्ये आली. आता इरेनाला समोर दिसतंय तिला रशियनला की समोर ती निक्की जी आहे ते कपडे तिची फेकून देते आणि जाब कोणाला विचारते? डीपी दादाला. जाब कोणाला विचारते? अंकिताला. अरे काय डोकं आहे का खोके? नक्की काय आहे इरेनाचं? आणि तो वैभव जो आहे तो डीपी दादाला येऊन दम देतो, तू इरेनाला असं बोलायचं नाही. अरे मग काय बोलायचं त्या इरेनाला? ज्या माणसाला अक्कल नाही अशा माणसाला काय बोलायचं? काय बोलला व इकडे डीपी दादा चुकीचा? मी म्हणतो वैभव आहे ना, तू जो सगळ्याला दम देत फिरतो ना घरामध्ये, तुला बघतोच असंच करतो, काय करणार आहे दाखवच. आम्हाला पण बघायचंय. तोंडची हवा नसती घालवायची भावा, दाखव ना आम्हाला पण, सगळ्या महाराष्ट्राला बघायचंय की वैभव चव्हाण घरामध्ये काय करतो ते. नुसती बॉडी वाढवून काय उपयोग नाही, डोकं पण लावा. आरबाजच्या विरोधात खेळला ना तर महाराष्ट्र डोक्यावर येईल. पण अशा अर्धांडगर जर का गोष्टी करायला गेला ना, आता जो महाराष्ट्र करतोय ना तुमच्या बरोबर, त्याच लेवलच्या आहात तुम्ही. तुम्हाला समजते का काय वागताय? डीपी दादाला तुम्ही जाब विचारताय, काय बोलला होता? हे अर्धांड रशियन तिकडे जाऊन त्याला सांगते की तुम्ही माझे का कपडे काढताय. अरे निक्कीला बोल ना, तिकडे तुझ्या समोर होतात ना गोष्टी त्या. निक्कीला कसं बोलणार? निक्की तर आमच्या टीम मधली आहे ना, तिला नाही बोलता येणार ना आम्हाला. ती आमच्या टीम मधली आहे, ती जर आमचं गुलू चालतं, आम्ही तिचे बुगू झालोय, तर आम्ही तिला का बोलायचं? असली वृत्ती सोडा. आणि हे डीपीला तुम्ही दम वगैरे द्यायचा नाही वैभव चव्हाण साहेब. काही उपयोग नाही होणार तुम्ही, कारण बिग बॉसच्या घरात तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुम्ही लवकर बाहेर यायचा लाशानी, पब्लिक तुम्हाला सपोर्ट नाही करणार. इरेनाचं आणि डीपीचं चाललं ना तर इरेनाला लढू द्या. आणि जे इरेनाला सपोर्ट करणारे लोक आहेत ना तुम्ही, इरेना भारी मराठी शिकायचा प्रयत्न करते, काय काय भांडता आलं तिला मराठीमध्ये? काय बोलले शब्द? समोरचा माणूस काय बोलतोय तिला कळतंय? आणि तिने खरंच जागा खाल्ली एका होतकुरी मराठी माणसाची, ह्या गोष्टीवर मी ठाम आहे. आज भांडणामध्ये तिला समोरचा माणूस काय बोलत होता हे समजलं? नाही समजलं ना. जान्हवीची वाक्य बघा. ज्यावेळेस जो आहे इकडे पॅडी दादा बोलला की तू कपाटाच्या आतमध्ये जाऊन कपडे भर, तर जान्हवी काय म्हणते पॅडी दादाला, आत्ता कॉमेडी करताय, ज्यावेळेस कॉमेडी करायची गरज होती त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होता? म्हणजे जो कॉमेडीवाला टास्क झाला तिकडे पॅडी दादाने कॉमेडी नाही केली, आता पॅडी कांबळेला ही जान्हवी किल्लेकर ऍक्टिंग शिकवणार का?
म्हणजे आहे ना विचार करण्यासारखी गोष्ट. पॅडी दादाला जान्हवी किल्लेकर ॲक्टिंग शिकवणार. स्वतःनी अर्धी सिरियल केलेली आहे, त्याच्यामध्ये पण विलनचं काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये पण लीड नव्हत्या मॅडम. आणि जो माणूस लास्ट 15-20 वर्ष झालं काम करतोय त्याला या मॅडम ॲक्टिंग शिकवणार. वर्षाताईंच्या आवडबद्दल बोलणार. ह्या मोठ्या जसं काय ऑस्कर घेऊन आलेले आहेत जान्हवी किल्लेकर. काय यांचं काम आहे? शोभतं का यांना बोलणं? शोभतं यांना या गोष्टी बोलणं? यांना वाटायला हवं काहीतरी. मी वर्षाताईला इथे मानतो. वर्षाताई पण बोलले ना की ह्या बाईची जीभ लुळी व्हायला पाहिजे. बोलले वर्षाताई. हे खरं तर शब्द नव्हता वापरायला त्यांनी पाहिजे वर्षाताईंनी. पण ज्या पद्धतीने निकी घरामध्ये वागते ना, तिला ना असे अनेक शब्द कमी पडताना मला दिसतात आहे. सगळ्यांनी म्हणून याच्यावरती आक्रमण करायलाच हवं, बोललं पाहिजे. अरे तुम्ही काय सभ्यपणाचा आव आणताय? जर का तुम्ही सभ्यपणाचा आव आणला ना तर तुमचं काही होणार नाही. आणि हा जो वैभव कोतवाल झाला होता ना, इराण्याची कोतवाली करायला होता ना तिकडे, अशा लोकांना तर धडा शिकवा. आवाज वाढवला म्हणजे काय सगळ्या गोष्टी होत नसतात. वैभव, जान्हवी, निक्की, त्याच्यानंतर तो इरिना आणि तो छोटा पुदिना, अर्थातच छोटा पुढारी. आतापर्यंत त्याला मी बोलत नव्हतो छोटा पुदिना वगैरे. पण जे काय करत आहेत ना, हे 4.5 लोकांची टीम, आता ही 5.5 लोकांची जी टीम झालेली आहे ना, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्रांना माफ करणार नाही. यांची इकडे काही सुद्धा चूक नव्हती. म्हणजे काही नाटक. वैभवचं काय? हे तुला सांग ना, बघतो काय? असलं बोलायचं नाही, नाहीतर मी खपून नाही घेणार. परत असं. अरे हे कोणती भाषा आहे? काय करणार आहे? तुम्हाला पण तिकडे माहिती आहे तुम्ही बिग बॉसच्या घरात काय करू शकत नाही. मग कशाला तोंडची हवा घालवायची आहे? भांडण तर स्वतःच लावलं, निकीला स्वतः पेटवलं आणि नंतर आले तिकडे गाजावाजा करायला. आणि लोकांना समजून सांगतात आहे. अर्धांड आहेत. डीपीला जे वैभवने टार्गेट केलंय हे पटण्यासारखं नाहीये. अरबाजने पण जे केलंय ते पटण्यासारखं नाहीये. नंतर हा जो छोटा पुढारी आहे, स्वतःला स्वयंघोषित पॉलिटिशियन म्हणतो, त्याचं वागणं बघा ना. इथला ना तिथला. मग कुठला रे तू पुढारी? मग कुठला तू? एक नेता असून जर का तुला चांगला आणि वाईट जर का समजत नसेल तर तू जनतेचं चांगलं वाईट काय बघणार? नाहीये कुवत भाई. पुढारी होण्याची कुवत नाहीये. पुढारी ना कमीत कमी अशा वेळेस सांगतो जो चुकतोय त्याला, शांत बस भाई, तू चुकते. मला काय माहित नाही, मी तुमच्याही बाजूला नाहीये आणि मी तुझ्याही बाजूला नाहीये. मी काय म्हणले का पॅडी दादा तुम्हाला? नाही म्हणलं ना. मग तुम्ही असं नाही बोलायचं. तुम्ही तिच्या बास्केटला. अरे काय तू पुढारी? अरे रे 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 रे, अवघड आहे पुढारी. अवघड आहे. कठीण आहे सगळं. कठीण आहे. मला असं वाटतंय की छोटा पुढारीने ना राजकारणातून आत्ताच निवृत्ती घ्यावी. कारण त्यांचं भविष्यातलं करिअर जे आहे ना राजकारणातलं, ते अजिबात सुद्धा जे आहे ते मला चांगलं दिसत नाहीये. कारण असा जर का नेता असेल, स्वतःच्या लोकांसाठीच गोष्टी करत असेल आणि जनतेचा काही विचार नसेल करत, तर अशा नेत्याला आपण रामराम करायला हवा. रामराम करायला हवा. आणि बिग बॉस, मी विनंती करतोय तुम्हाला की अशा अर्धांड लोकांना, म्हणजे फुटेजसाठी काय करणाऱ्या लोकांना जे आहे ना, ते तुम्ही घरात ठेवू नका. आता इकडे मला बरेच लोक म्हणतील की निक्की आणि जान्हवी शो चालवतात त्याच्यामुळे फुटेज मिळतं. याला फुटेज नाही म्हणत. मुद्दे धरा आणि मुद्द्याला धरून भांडणं, त्याला फुटेज म्हणतात. हे काय भांडणाचा मुद्दा होता का? भांडणाचा मुद्दा नाही. म्हणून तर महाराष्ट्रातील जनता ह्यांना जे आहे ते पसंत नाही करत. एक वेळ मी हे मान्य करेन मुद्दा की योगिताने अंकिताला कॅप्टन बनवलं आणि नंतर अंकिताने योगिताला नॉमिनेट केलं. जर का योगिताने तिला बोलली असते की तू मला का नॉमिनेट केले, किंवा पॅडे दादा बोलला असता मी तुमच्या टीममध्ये असून तुम्ही मला का नॉमिनेट केलं, आणि तो जर का अंकिता आणि अभिजित बरोबर भांडला असताना, तर ते पटण्यासारखं होतं. हे पटण्यासारखं आहे? हा मुद्दा आहे बालिश वृत्तीचा मुद्दा आहे असं मला म्हणायचंय. आणि अशा लोकांना जे आहे ते सहन का करायचं हे संपूर्ण कंटेस्टंटनी विचार करायला हवं. आता मी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. तो म्हणजे, जर का अंकिताला इकडे वाटतं की मराठी माणसाची जागा खाल्ली, बाकी सर्व जेवढे कंटेस्टंट आहेत ते जर का स्वतःला कंटेस्टंट समजत असतील ना, तर मला असं वाटतं की तुमच्यासारखे डम कंटेस्टंट मी माझ्या आयुष्यात नाही पाहिले. ॲग्रेसिव्ह नेचरच नाही आहे तुमच्यामध्ये. सेल्फ रिस्पेक्ट नावाचा प्रकारच नाही आहे तुमच्यामध्ये. जर का तुम्हाला बिग बॉस सारख्या घरामध्ये अशा अर्धांड वृत्तीला ठेचून काढायचं असेल तर बोला ना. जर का तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही बिग बॉसला रिक्वेस्ट करा की नवीन एक वाईल्ड कार्ड एंट्री करा आणि आम्ही घराच्या बाहेर जातो. कारण आम्हाला जर का समोरचा व्यक्ती डॉमिनेट करतोय, आमच्याशी भांडतोय, तर आम्हाला तोंड दिलंच नाहीये देवानी भांडायला, आम्हाला तोंडच नाहीये बोलायला. त्यामुळे आम्ही बिग बॉसच्या घराचा राजीनामा देतो. अशा प्रकारचं बोला आणि तुम्ही बिग बॉसचं घर सोडा. तुमची लायकीच नाहीये घरामध्ये राहायचं, असं बोलेन मी. जर का समोरची एक व्यक्ती अख्ख्या घरावरती अशा प्रकारचं आक्रमण करते आणि तुम्ही तरी सुद्धा हे गप गिळताय, या गोष्टीला म्हणतात भित्रेपणा. आणि तुम्ही भित्रे आहात. तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही. जर का तुम्ही बोलत नाही, धन्य अशाने तुम्ही ट्रॉफी नाही जिंकणार.
त्यानंतर योगिता कन्फेशन रूममध्ये गेली आणि ती परत रडायला लागली आणि बिग बॉसने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण योगिता काही घरामध्ये राहण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहे आणि तिचं जे आहे ते जास्त फुटेजसुद्धा दाखवलं जात नाही आहे. आता बघूयात योगिताचं पुढं बिग बॉस काय करतात ते. आता बोलूया टास्कबद्दल. घरामध्ये पाहुणे आलेले आहेत, टास्क आहे, 2 टीम पाडलेल्या आहेत. पहिल्या टीममध्ये आहे वॅम्प ग्रुप. वॅम्प ग्रुपमध्ये कोण कोण आहे? इरिना आहे, वैभव आहे, जान्हवी आहे, त्यानंतर निक्की आहे, अरबाज आहे, छोटा पुढारी आहे आणि त्यानंतर सूरज जो आहे तो त्या टीममध्ये आहे आणि बाकी जेवढी सगळी लोकं राहिलेली आहेत ती जी आहेत टीम बीमध्ये आहेत. तर ज्या वेळेस बजरचा आवाज येईल त्या वेळेस बाळ रडेल किंवा बाळ हसेल. भूक लागली तर जे फूड पाठवले घाणेरडे फूड ते घरातल्या कंटेस्टंटनी खायचं आहे, नाहीतर बाळ रडलं तर त्याचं पाण्यात बुडून लंगट बदलायचं आहे. आणि 2 संचालक आहे, वैभव आणि आर्या, दोघांमध्ये 1.5 लाख करन्सी वाटलेली आहे आणि प्रत्येक वेळेस ना 5-5 हजार करन्सी जे आहे ते कट करायचे आहे. आता टास्क ज्या पद्धतीने चाललाय ना त्यावेळेस असं मला वाटतंय की दोन्ही टीमकडे जे आहे मोपून 10-10, 20-20 हजार करन्सी राहते की नाही माहीत नाही मला. कारण ज्या पद्धतीने वैभव जो आहे तो करन्सी मायनस करत चाललाय, या लोकांना हे पण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे नॉमिनेशनच्या वेळेस तर यांनी फुल त्या गोष्टीकडे लक्ष दिला होता की आम्हाला घरातलं राशन पाहिजे, बरोबर. त्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांना नॉमिनेट केलं. पण आता या लोकांना हे पण लक्षात ठेवायचं आहे ना की जर का करन्सी नसेल तर आम्हाला जेवण मिळणार नाही. वैभव ज्या पद्धतीने जे आहे ते मायनस करतोय तसं आर्या बी यांचं मायनस करत चालले आणि यांच्याकडे किती करन्सी राहते ते बघूया. पण मला असं वाटतं या लोकांनी करन्सीचा विचार न करता टास्कवर फोकस करावं, फक्त बायसनेस जे आहे ते कमी करावं. जे आहेत आता वैभवच्या ग्रुपची आवडलेली गोष्ट सांगतो. वैभवच्या ग्रुपची आवडलेली गोष्ट ही आहे की ते जे आहे बोलण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेत. म्हणजे ते बरोबर समोरच्या व्यक्तीच्या तोंडातून इंग्लिश वधवून घेत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे पॉईंट ते जात आहेत आणि ते त्याच्यामध्ये शार्प आहेत. जर का विरुद्ध टीमचा विचार केला तर ते एवढे शार्प नाही आहेत. त्यांना हे समजत नाही की जान्हवीच्या तोंडातून जास्तीत जास्त इंग्लिश शब्द कसे काढायचं आणि हे कौतुकाची गोष्ट आहे आणि हे स्मार्टली प्ले करून जे आहेत ते पैसे मायनस करत आहेत. आत्ता जे आहे ते त्यांनी दळिंद्रीची गिरी केलेली आहे टास्कमध्ये आणि रडीचा डाव खेळलेला आहे. पहिलं तर लंगोट लपवून ठेवणे, त्याच्यानंतर लंगोट घेतलेल्या कंटेस्टंटला अडवणे, परत नवीनच रूल बनवणे. कोणता रूल की टॉवेलने अंग पुसलं नाही म्हणून तुमचं जे आहे ते आम्ही पॉईंट मायनस करत आहे किंवा करन्सी घालवत आहे तुमची, किंवा तुम्ही अंगाई म्हटला तुमचे जे आहे ते आम्ही पॉईंट जे आहे ते काढत आहे, मायनस करत आहे. हे जे असे भयानक रूल जे बनवले आहेत या लोकांनी, हे रूल एकदम फालतू रूल आहेत असं मला वाटतं आणि याचा जो खामियाजा यांना भोगायला लागणार आहे महाराष्ट्राची जनता बघते. कारण हे रडीचा डाव खेळतात आहे, किती रडवे आहेत. म्हणजे बिग बॉसनी साधा सरळ टास्क दिलाय, तो साधा सरळ टास्क यांना खेळायचा नाही, यामध्ये डोकं लावायचं. डोकं जिथे लावताय तिथं तुमची तारीफही करतोय आम्ही, पण ज्या ठिकाणी तुम्ही ताकदीचा वापर करताय, ज्या ठिकाणी तुम्ही रडीचा डाव खेळताय, म्हणजे कोणत्याही कारणासाठी पैसे वैभव जो आहे तो मायनस करत चाललाय, हे यातूनच दिसतं की ही लोक किती डेस्परेट आहेत. यांना जो आहे तो कशा प्रकारे गेम खेळायचा हे सिद्ध झालेलं आहे. इकडे आर्या जे आहे, आर्याने सुद्धा वैभवसारखं वागावं आणि त्यांचे सुद्धा पैसे मायनस करावे हीच इच्छा आहे, पण तिच्याकडून तसं होताना दिसत नाहीये. ते फूड वकल्यानंतर पैसे मायनस व्हायलाच पाहिजे, हिने कोणाचं ऐकायला नाही पाहिजे. वैभव यांचं ऐकतो का? नाही ऐकत, तर तिने जाऊन करायला पाहिजे. त्यांची टीम डॉमिनेटिंग आहे, त्यांना जास्त गेम पण कळतोय, पण तरी सुद्धा हे लोक त्यांच्याशी लढू शकतात. आपण कॅप्टन्सी टाचच्या वेळेस पाहिलेलं आहे की हे लोक त्यांच्याबरोबर लढलेले आहेत. तर आत्ता सुद्धा आर्याने संचालक म्हणून वैभवपेक्षा थोडंसं जे आहे ते जास्त स्ट्रिक्ट वागून जे आहेत त्यांचे सुद्धा पैसे जे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. चूक नाही झाली तर झाली बोलायचं आणि पैसे कमी करायचं. जशास तसं वागणं खूप गरजेचं आहे. हे लोक जर का जशास तसं नाही वागली तर काही सुद्धा होणार नाही. म्हणजे दरवाजाची काच अडवणं असो किंवा लंगोट लपवणे असो किंवा लंगोटाची ती ट्रॉली चाकी पळवणं असो किंवा टॉवेल नॅम्पूस, म्हणजे काहीही रूल लावायचे आणि कोणीही डॉमिनेट करायचा प्रयत्न करायचा आणि त्यातून असा चांगला जो टास्क आहे त्याचं मात्र कसं करायचं ते या लोकांकडून शिकायला पाहिजे. पण कधी कधी ना मित्रांनो, बिग बॉसचा गेम जो आहे ना माणसाला खूप जास्त जगायला शिकवतो. तो शिकवतो की तुम्ही ज्या आयुष्यामध्ये जगताय ते आयुष्यसुद्धा असंच खडतर आहे. इकडे सुद्धा तुम्हाला आयुष्यात अशीच लोक मिळणार आहेत, अर्धण लोक मिळणार आहेत. तुम्ही सरळ मार्गी जरी काम करत असेल तर तुमच्या कामात अडथळा घालणारे लोक मिळणार आहे आणि अशा अडथळ्या घालणाऱ्या लोकांना कसं टॅकल करायचं खऱ्या आयुष्यात, हा जो आहे तो बिग बॉसचा गेम शिकवतोय असं मला वाटतंय. आणि तेच जे आहे ते आपण या टास्कमध्ये बघत आहे. टास्क खूप जास्त रंगलेला आहे. आता उद्या परत या टास्कमध्ये कोण जिंकतंय आणि काय होतंय ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. पण
आज जे बिग बॉसच्या घरात झाले ते टॉलरेट करणारं नव्हतं. त्यानंतर इरिना जे आहे, इरिना तिने सुद्धा जे आहे ते एका केसांसाठी एवढा बवाल केला, सूरजवरती आरोप केला, अभिजितला नाही ती बोलली. मला असं वाटतं इरिनाने थोडंसं जागृत व्हायला पाहिजे. आणि निक्की कशी बोलते, बाई त्या मुलीला किती वाईट वाटलं असेल की मुलं जाऊन तिचे केस उचलणार. अरे रोज अभिजितच तिकडे बाथरूम साफ करतो, त्यावेळेस तुमचे पडलेले केस तोच उचलतो. म्हणजे काय काय कशाचा पण भाव करायचा. निक्की तांबोळी ना अशक्य बाई आहे, अशक्य बाई. ती कधी काय बोलेल ना त्याचा नेमसुद्धा नाही आहे. तर मला असं वाटतं की या लोकांच्या विरुद्ध जर का टिकायचं असेल तर ॲग्रेसिव्ह वागा, नाही तर तुमचं काहीसुद्धा होणार नाही. दॅट्स इट मित्रांनो, हा होता आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू. काही गोष्टी मिस झाल्या असेल तर थोडंसं माफ करा, पण मला असं वाटतंय की आपण ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे या आजच्या एपिसोडबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. एक छोटीशी गोष्ट जाता जाता बोलेन, आपण काय इकडे मिमिक्री ॲक्टर नाही आहे, त्यामुळे सगळ्यांच्या मिमिक्री आपल्याला करता येत नाही. आपण फक्त मुद्द्यावर बोलतो, या गोष्टीची नोंद घ्यावी. भेटूया उद्या परत एकदा रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.